आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन। युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे। भगवान, आपण स्वतः चालून आपल्या भक्ताजवळ आला आहात। कधीपासून ज्या श्रीचरणांना हृदय पटलावर बसवून वाट पाहत होतो, आज त्यांना साक्षात प्रणाम करण्याचा अवसर आपण मला दिलात। महात्मन, मी तर मनुष्य मात्र आहे, मला देवता म्हणून वंदू नका। राम, ऋग्वेदामध्ये सांगितलंय, एकम सत्य विप्रा कौदन वदंती। सत्य एक आहे, परंतु ज्ञानी लोक त्यांना विभिन्न नावांनी पुकारतात। अर्थात ईश्वरच सत्य आहे, तो विभिन्न रूपांमध्ये प्रगट होत असतो। या अनेकतेतील एकात्मतेमुळेच जर मला तुमचं रूप पण दिसलं असेल, जे भगवान विष्णू किंवा शंकराचे आहे, तर त्यात आश्चर्य काय आहे? म्हणूनच मी तुम्हाला वंदन करतो। आपण त्या अवस्थेत पोहोचला आहात जिथे तुम्हाला प्राणी मात्रात देवाचंच रूप दिसत आहे, म्हणून तुम्ही असं म्हणत आहात। पण ह्यावेळी मी आपल्या कर्तव्याचं मार्गदर्शन आणि आपला आशीर्वाद घेण्याच्या आकांक्षेने आपल्या श्रीचरणांपाशी आलो आहे। ठीक आहे, आपल्याला ह्यावेळी मानवी लीला पार पाडायच्या असतील तर तसंच करूया। भगवान, आपण जे लक्ष्य निर्धारित केलं आहे ते कर्तव्य बऱ्याच वर्षांपासून निभावत आहात। आपल्या या कर्मरूपी यज्ञाच्या पूर्ण सफलतेसाठी माझे गुरुदेव भगवान अगस्तीच आपल्याला आशीर्वाद देऊ शकतील। आपण त्यांचं दर्शन घ्यावं। बऱ्याच वर्षापासून मनात इच्छा आहे की महर्षी अगस्तींचं दर्शन करू। आता आपणच कृपा करून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवाल तर आम्ही कृतार्थ होऊ। ठीक आहे। अवश्य। गुरुदेवांनी मला आपल्याला घेऊन येण्याची आज्ञा केली आहे। चला, आपल्या कृपेने मलाही गुरुचरणांचं दर्शन परत प्राप्त होईल। चला व प्रभू।
प्रभू, हाच गुरुदेवांचा आश्रम आहे. दादा, ते बघा, तो कसला प्रकाश आहे. हो ना, हे तेज कसलं. सीते, हे महर्षी अगस्तींचं आध्यात्मिक तेजपुंज आहे. प्रत्येक प्राण्याची आध्यात्मिक उन्नती आणि शक्तीनुसारच त्याच्या शरीराच्या चारी बाजूंनी एक तेजपुंज आणि प्रकाशाचं क्षेत्र असतं. जितकी शक्ती जास्त असेल तेवढंच प्रकाशाचं बलही मोठं असतं. महर्षी अगस्ती आपला पराक्रम आणि आपल्या शक्तीने आपले आराध्य आणि गुरु भगवान शिवांच्याच समान आहे. एकदा देवांच्या कार्यात सहाय्यतेसाठी महर्षी अगस्तींनी पृथ्वीवरील 7ही समुद्र आपल्या ओंजळीत घेऊन प्राशन केले. भगवान अगस्ती, सगळे दानव समुद्रात लपले आहेत. इथून ते जेव्हा पाहिजे तेव्हा निघून देवलोकांवर आक्रमण करतात. जोपर्यंत त्यांचा संहार नाही होणार, देवलोक सुरक्षित नाही राहणार. जर आपण थोड्या वेळासाठी समुद्राचं पाणी नष्ट करू शकलात तर आम्ही त्या दानवांचा अवश्य नाश करू. आपणच हे करण्यासाठी समर्थ आहात. आम्ही आपल्याला शरण आलो आहोत. आमची सहाय्यता करा प्रभू. तथास्तु. एकदा पर्वतश्रेष्ठ विंध्याचल आपल्या अहंकारात सूर्याचा मार्ग रोखण्यासाठी गेला. तेव्हा महर्षी अगस्तींनी आपल्या चरणांनी त्याला दाबून त्याच्या उदंडतेला रोखलं होतं. तेव्हापासून तो निरंतर त्यांच्या आदेशाचं पालन करत आहे. याच कारणासाठी त्यांना अगस्ती म्हणतात. अगम पर्वतम स्तंभयति इति अगस्त्य. जो अग म्हणजेच पर्वताला स्तंभित करतो तोच अगस्त्य आहे. असं? हो. एकदा भगवान शंकरांचा विवाह बघण्यासाठी जेव्हा सगळ्या शक्ती आणि समस्त जीवराशी उत्तरेला गेल्या तेव्हा असं म्हणतात की भूमीचं संतुलन बिघडलं. तेव्हा भगवान शंकराच्या सांगण्यावरून महर्षी अगस्त्य विंध्याचल पार करून दक्षिणेला आले. तेव्हा एकट्या त्यांच्या शक्तीच्या प्रभावामुळे भूमीचं संतुलन परत ठीक झालं. म्हणून असं म्हटलं जातं की जर उत्तर भागाचं समस्त आध्यात्मिक बल आणि ज्ञान एका पारड्यात ठेवलं आणि दुसऱ्या पारड्यात एकटे महर्षी अगस्त्य बसले तर दक्षिणेचं पारडं भारी होईल. स्वतः भगवान शंकरांनी महामुनी अगस्त्यांना परमसुंदर तामिळ भाषेचं शिक्षण दिलं.
महामुनी अगस्त्यांनी आपल्या मेधाशक्तीच्या प्रयोगाने तामिळला व्याकरणबद्ध करून संसाराची श्रेष्ठ भाषा बनवली. ह्या संसाराला त्यांचं उत्तम देणं तामिळ भाषा आहे, ज्यामध्ये त्यांनी समस्त ज्ञान सामावलं आहे. अशा प्रकारे या भगवान अगस्त्यांनीच ब्रह्मलोकातून कावेरी नदीला कमंडलूत भरून आणलं होतं, जी आज समस्त प्राण्यांच्या उद्धारासाठी गंगे समानच वाहते. हे प्रभू, भगवान शंकरांनी मला ज्या देशात पाठवलं आहे तिथे आम्हाला गंगा आणि यमुनेसारख्या महान आणि पवित्र नदीची आवश्यकता आहे. आपला नेहमीच आपल्या भक्तांवर अनुग्रह असतो, म्हणूनच आमची प्रार्थना स्वीकार करा. तथास्तु महात्मा अगस्त. लोककल्याणासाठी तुम्ही जी प्रार्थना केली आहे तिचा आम्ही स्वीकार करतो. परम पवित्र आणि तिन्ही लोकांचं कल्याण करणारी कावेरी आम्ही तुला प्रदान करतो. प्रणाम पितामह. काय आज्ञा आहे? कावेरी पुत्री, आम्ही तुला महर्षी अगस्त्यांना प्रदान करतो. आपल्या उत्तम जलाने दक्षिणेला पवित्र आणि समृद्ध बनव. जिथे जिथे जाशील तुझी निर्मल धारा वाही. तो प्रदेश तिन्ही काळात सदा हिरवागार आणि समृद्ध राहील. हा आमचा आशीर्वाद आहे. माते, आपण माझ्या कमंडलूत विराजमान व्हा, जेणेकरून मी आपल्याला धर्तीवर घेऊन जाऊ शकेन. इथले समस्त प्राणी, जलचर, नभचर, भूचर, समस्त जीव सदा आपली पूजा करतील आणि कोणत्याही भेदभावाशिवाय त्या सर्वांना आपला आशीर्वाद प्राप्त होवो. आमच्या गुरुदेवांच्या आश्रमात कोणी खोटं बोलणारा, क्रूर, ठग अथवा पापी माणूस जिवंतच राहू शकत नाही. त्यांच्याकडे धर्माची आराधना करण्यासाठी कित्येक देवता, यक्ष, नाग आणि पक्षी राहतात आणि महर्षींकडून आध्यात्मिक मार्गदर्शन प्राप्त करतात. दादा, अशा महान आत्म्यांचे दर्शन तर अनंत जन्मांच्या पुण्यानेच मिळत असेल. अवश्य, तू सत्य बोललास लक्ष्मणा. सुतीक्ष्णजी, बोला. गुरुवरांच्या श्रीचरणांशी निवेदन करण्याची कृपा करा की आम्हा तिघांना त्यांच्या दर्शनाची आज्ञा असावी. अवश्य. अगस्ती मुनि श्रेष्ठ महान, धारिती शरीरी ज्ञान विज्ञान. विनय प्रणाम परस्परे करीती, आशीष घेती आशीष देती.
दिघास घेऊन आश्रमी निघाले गुरु गंभीरपणे. मृत्तिके हनमे पापं जन्मजा दुष्कृतं कृतं मृत्तिके ब्रह्मदत्ताधिशास्यमेनाभिमन्त्रिता. आज आर्यावर्ताचा सूर्य अगस्ती आश्रमात उगवला. आमची चिरकालापासूनची अभिलाषा आज पूर्ण झाली. हे मुनेंद्र, वनवास काळात महामुनी भारद्वाज, महर्षी वाल्मिकी, अत्रि मुनी, सती शिरोमणी देवी अनुसूया, सिद्ध जितेंद्रिय शरभंग आदी अनेक मनस्वी तपस्वी महान विभूतींच्या सत्संगात व्यतीत केलेला काळ जन्मजन्मांतराच्या पुण्याने प्राप्त झाला आहे. त्यात महात्मा सुतीक्ष्णांच्या सहयोगाने आपलं दर्शन म्हणजे तर साक्षात सर्वेश्वर महादेवाचा साक्षात्कार होण्यासमान आहे. आपल्या सेवकाचं नेहमी महत्व वाढवणं हे चांगल्या स्वामींचा गुण आहे. हे राम, तू तर हे रहस्य जाणतोसच की स्वयं भगवान शंकर सुद्धा ज्यांच्या नावाचा सदा जप करतात त्यांच्याच कृपेने एका तुच्छ प्राण्याला सुद्धा भक्ती, शक्ती, ज्ञान सर्व काही प्राप्त होऊ शकतं. हा विनय भावच आपली शोभा आहे. अन्यथा आपलं महात्म्य, आपली महिमा तर देवतांपेक्षा श्रेष्ठ आहे. आपल्या सूर्यतुल्य तेजस्वितेमुळे समुद्राचं शोषण करणारे तेजोमय तपस्वी आहात आपण. हे दीर्घायू महात्मन, आपल्या सिद्धीसमोर नतमस्तक होऊन देवता, गंधर्व, सिद्ध, यती आपली उपासना करून धन्य होतात. आज आपल्या चरणांपाशी बसून आम्हा तिघांचा जन्म सफल झाला. हे दुर्लभ पुण्य आम्हाला आमच्या वनाच्या अंतिम चरणातच सुलभ झालं आहे. जेव्हा तुझी दंडक वनात येण्याची बातमी मिळाली होती तेव्हा हृदयात एक आशा जागी झाली होती की या आश्रमातही तुझं आगमन होईल आणि आम्ही तुझ्या दर्शनाने आपल्या नेत्रांना कृतार्थ करू. आज ती आशा फळाला आली. तू 10 वर्षापर्यंत दंडकारण्यातील ऋषींच्या रक्षेचा भार सांभाळला. आता तुझ्या वनवासातील जो थोडा वेळ बाकी राहिला आहे तो तू आमच्या आश्रमात राहून व्यतीत कर. हा आश्रम राक्षसांच्या आतंकापासून मुक्त आहे. इथे येऊन हिंसक पशुही आपली हिंसा विसरून जातात. तुला आपल्या तपस्येत आणि साधनेत इथल्या वातावरणाची सहाय्यता मिळेल. हा आपला विशेष अनुग्रह आहे मुनिराज. आपल्या श्रीचरणांच्या छायेत राहून आध्यात्मिक लाभ प्राप्त करू आणि शांतता मिळवू ह्यापेक्षा अधिक सौभाग्य अजून ते काय. परंतु आपण तर माझं उद्दिष्ट जाणता. मी दंडकारण्याला राक्षस आणि आसुरी शक्तींनी होणाऱ्या अत्याचारापासून मुक्त करण्याची प्रतिज्ञा केली. म्हणून मी स्वतःला ह्या परमसुखापासून वंचित नाही करू शकत. तू बरोबर बोलतोयस राम. मी बघतोय की तुझं कार्य आणि देवतांचं उद्दिष्ट अजून पूर्ण झालेलं नाही आणि हेच उचित आहे. ह्या दंडकवनावर तुझेच पूर्वज महाराज दंडक राज्य करत होते. नरभक्षी राक्षसांनी त्या हऱ्याभऱ्या देशाचं उजाड रान केलंय. म्हणूनच आम्ही तुला कर्तव्यापासून विन्मुख नाही करणार. नाथ, मला असं एखादं स्थान सांगण्याची कृपा करा जिथे मी एखाद्या प्रहाऱ्याप्रमाणे राक्षसांच्या येण्याची वाट रोखू शकेन. असं स्थान पंचवटी आहे. पवित्र गोदावरीच्या किनारी हे स्थान फार सुरम्य आहे. तू तिथेच वास कर. ज्याच्या पुढे जनस्थानात राक्षसांनी आपली प्रमुख छावणी बनवली आहे. तू तिथून आपल्या साऱ्या साम्राज्याच्या सीमेचं रक्षण करू शकतोस.
राम, मी दिव्य दृष्टीने बघत आहे की येणाऱ्या दिवसात तुला आपल्या कर्तव्यपूर्तीसाठी फार परिश्रम घ्यावे लागतील. बरीच संकटे येतील तुझ्या मार्गात. तुला महर्षी विश्वामित्रांनी जी दिव्य अस्त्र प्रदान केली होती त्याचं मला ज्ञान आहे, परंतु माझ्याकडेही जी अस्त्र आहेत तुला त्यांची पण आवश्यकता वाटेल. म्हणून मी तुला सगळं देऊ इच्छितो. माझ्याबरोबर चल. हे महान धनुष्य शत्रूच्या कोणत्याही शस्त्राने नाही तुटू शकणार. हे विश्वकर्म्याने स्वतः विष्णूसाठी बनविले होते. पुढे जाऊन महापराक्रमी आणि अत्यंत मायावी राक्षस वीरूशी तुला टक्कर घ्यावी लागेल. म्हणून तू हे धनुष्य स्वीकार कर. हे 2 दिव्य भाते आहेत जे मला इंद्राकडून प्राप्त झाले आहेत. हे अक्षय आहेत. ह्यातील बाणाची निर्मिती कधीच संपत नाही. हे 4 बाण शत्रूंचा नाश करून विलीन होतात आणि आपल्या भात्यात पुन्हा प्रकट होतात. हे तुम्हा दोघांसाठी आहेत. यांचा स्वीकार करावा. मंगल भाव मनात जपोनी दशरथ राज आनंदे मनोमानी. सीताराम चरित अति पावन मधुर सरस रस किति मन भावन.